नमस्कार. आज आपण जाणून घेऊया रमा एकादशी. कार्तिक महिन्यातल्या येणाऱ्या या एकादशीला किंवा दिवाळी अगोदर येणाऱ्या या एकादशीला रमा एकादशी का म्हणतात? त्या एकादशीची काय कथा आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं की या एकादशीला आपण काय उपाय करू शकतो जेणेकरून आपलं आयुष्य अजून सुखकर व चांगलं होईल? त्याची कथा आणि उपाय आपण जाणून घेऊया. रमा एकादशीचं जे महत्त्व आहे ते असं आहे, की या कार्तिक महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या एकादशीला रमा एकादशी म्हणतात. आणि या एकादशीला आत्तापर्यंतच्या किंवा इथल्या अगोदरच्या एकादशींना जसं विष्णू पूजन केलं जातं, तसं न करता या एकादशीला विष्णूंच्या 8व्या अवताराचं श्रीकृष्ण पूजन केलं जातं आणि हे प्रचंड लाभदायी असतं. रमा एकादशीला कृष्णांची विधिवत पूजा केल्यास आपल्याला सुख सौभाग्य मिळतं व आपल्या इच्छा पूर्ण व्हायला मदत होते. आपल्या घरी धन धान्य याची वृद्धी होते. त्यामुळे हे एकादशीचं व्रत नक्कीच आपण सर्वांनी करायला हवं. खास करून पुरुष मंडळींनी जर हे व्रत केलं तर ते जास्त फलदायी होतं आणि त्याने पूर्ण कुटुंबाला लाभ होतो. जसं मी नेहमी म्हणते, की घरातील पूजा ही जशी पुरुषांनी केली पाहिजे, तर ती पूर्ण कुटुंबाला फळ देते. त्याप्रमाणे हे व्रत जर एका एकादशीचं जरी व्रत केलं, तरी ते पूर्ण कुटुंबाला फळ देतं आणि ही मोक्ष प्राप्त करून देणारी एकादशी आहे असं म्हणतात. या एकादशीचं व्रतपूजन आपण कसं करू शकतो? तर या व्रतपूजन करण्याच्या दिवशी किंवा या दिवशी तुम्ही संकल्प करून म्हणजे श्रीकृष्णाची पूजा करताना किंवा तुम्ही जर पहिल्यांदाच उपवास करणार असेल, तर या दिवशी संकल्प करून तुम्ही श्रीकृष्णाला विनवणी करावी, की मी आज मला जशी जमेल तशी मी माझ्या भक्तिभावाने पूजा करून आपली उपासना करणार आहे किंवा मी एकादशीचं व्रत करणार आहे, ते तुम्ही गोड मानून घ्यावं. चौरंगावर आपल्या घरातला जो बाळकृष्ण असेल, तो तुम्ही चौरंगावर ठेवून भगवंताचं आवाहन करावं आणि त्यांना पंचामृताने म्हणजे तुम्ही पंचामृताने अभिषेक करून त्याचाच नैवेद्य त्याच पंचामृताचा नैवेद्य आपण इतरांना जेव्हा प्रसाद म्हणून ग्रहण करतो तेव्हा करावा आणि त्यानंतर मुख्य अभिषेक करून झाल्यावर अभिषेक झाल्यावर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पानं आणि ऋतकालोद्भव म्हणजे ज्या ऋतूमध्ये या ऋतूमध्ये उपलब्ध असणारी फळं किंवा फुलं तुम्ही श्रीकृष्णांना अर्पण करू शकता. वस्त्र जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा श्रीकृष्णांना पिवळे वस्त्र अतिशय प्रिय आहे. म्हणून त्यांना पितांबरधारी असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यामुळे पिवळं वस्त्र तुम्ही त्यांना अर्पण करावं. धूप दाखवल्यानंतर श्रीकृष्णाची आरती करून तुम्ही नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये तुम्ही मिश्री, लोणी, मिठाई, खीर याचा समावेश तुम्ही करू शकता. मनापासून पूजा करून जर तुम्ही हे व्रत केलं, तर हे जास्त लाभदायी सिद्ध होतं. शक्य असल्यास तुम्ही याचं पठण करावं, गीता पठण करावं आणि गीता पठण शक्य नसेल, तर या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा जितका जास्त जप करता येतो. असं म्हणतात, की एकादशीच्या दिवशी 21 वेळा विष्णू सहस्त्रनाम जर ऐकलं, तर प्रचंड फलदायी होतं आणि साक्षात श्रीकृष्ण महाराज तुम्हाला भेट देऊ शकतात. असं जर सलग 21 एकादशी तुम्ही केल्यात तर. यथाशक्ती तुम्ही दान करू शकता आणि या एकादशीला श्रीकृष्णाबरोबर धनवैभव देणाऱ्या लक्ष्मी मातेची तुम्ही पूजा करू शकता. म्हणून हिला लक्ष्मीची रमा एकादशी असं म्हणतात. या दिवशी तुम्ही लक्ष्मी मातेला कमळ बीज अर्पण केलं. 21 कमळ बीज अर्पण केलेत आणि ते कमळ बीज अर्पण केल्यानंतर द्वादशीला म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलेत, तर तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल. कथा अशी आहे एकादशीची, की पौराणिक कथेनुसार मुचुकुंद नामक महाप्रतापी राजा होते आणि त्या राजाच्या कन्येचे नाव होते चंद्रभागा. तिचा विवाह चंद्रसेन नावाच्या राजाच्या शोभन या राजकुमाराशी झाला होता. शोभन हा अतिशय शरीराने दुर्बल असे होते. त्यांना भूक सहन होत नसायची. त्यामुळे जेव्हा एकदा दोघे जण म्हणजे चंद्रभागा आणि शोभन मुचुकुंद राजाच्या राज्यात फेरफटका मारायला गेले होते. तो दिवस होता रमा एकादशीचा आणि त्या राज्यामध्ये एकादशीचे व्रत असल्यामुळे शोभनलाही ते व्रत करावं आणि त्याने अन्न ग्रहण करू नये या दिवशी, असं सांगितल्यामुळे शोभनने तो निर्णय घेतला, की मी ते पाळेन, हे व्रत मी करेन. पण भूक सहन न झाल्याने ते बेशुद्ध झाले. पण ते देवाघरी गेले असं समजून चंद्रभागा घरी येऊन एकादशीचे जप किंवा व्रत करत होती आणि श्रीकृष्णांचा जप करत होती. दुसरीकडे शोभन एकादशीच्या त्या व्रताचा पुण्याचा फळ प्राप्त होऊन त्यांना जीवनदान मिळते आणि देवपूर राज्यात
असीम धन्य ऐश्वर्य असणारा असं वैभव असणारं हे राज्य असतं. त्या राज्यात सोम शर्मा नामक व्यक्तीच्या घरी शोभनला राहायला मिळतं. ते त्याला ओळखतात आणि त्यांना या सगळ्या प्रकाराबद्दल जेव्हा शोभन सांगतात, की त्या व्रताच्या दिवशी असं-असं माझ्याबरोबर झालं. मला मूर्छा आली आणि माझी आणि चंद्रभागेची ताटातूट झाली. तर हे झाल्यानंतर आणि त्याच्याच फळाने मला पुन्हा जीवनदान मिळालं हे सांगितल्यावर हे सर्व धन-धान्य, ऐश्वर्य स्थिर राहण्याचा उपाय काय आहे? असा जेव्हा सोम विचारतो, तेव्हा त्यांना सोमशर्मा हे काहीही न बोलता थेट चंद्रभागेला गाठून त्यांना घडलेली हकीकत सांगतात आणि मग चंद्रप्रभा आणि शोभांची भेट घालून दिली जाते. जेव्हा ही भेट घालून दिली जाते, तेव्हा चंद्रभागा आणि सोमनची जेव्हा भेट होते, तेव्हा चंद्रभागा सांगते, की गेली 8 वर्ष मी नित्यनियमितपणे जे रमा एकादशीचे व्रत करते आहे, त्याचं जे पुण्य मिळालंय, ते सर्व पुण्य मी आपणा चरणाशी अर्पण करते. त्यामुळे देवपूरचे सर्व वैभव, संपत्ती, ऐश्वर्य हे या दोघांना लाभते आणि शोभन हे त्या राज्याचे राजे होतात. आणि अशा प्रकारे तो लाभ होऊन या एकादशीच्या फळाचा लाभ होऊन ते आनंदाने नांदू लागतात. ही कथा सांगितली जाते चंद्रभागा आणि शोभनची रमा एकादशी संदर्भात. या दिवशी चंद्रभागा आणि शोभनना जे अपार धनवैभव किंवा सुखशांती मिळाली, तीच तुम्हाला मिळावी यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. या दिवशी जे दान करायचं असतं, यथाशक्ती पण सतपात्री. सतपात्री म्हणजे काय, की तुम्ही चांगल्या व्यक्तीला ते द्यावं. नॉर्मली आपण हळदी-कुंकू जेव्हा करतो, तेव्हा सुवासिनींना करतो, की ती सुवासीन असावी. तसंच तुम्ही ज्यांना ते दान देताय, ते सत्पात्री असावे. तुम्ही दिलेलं दान ते चांगल्या मनाने, चांगल्या इच्छेने त्यांनी ग्रहण केलं पाहिजे, अशा व्यक्तीला तुम्ही ते द्यावं. दशमीला एकादशीचा उपवास सुरू करण्याच्या अगोदर जो दिवस येतो त्याला दशमी असं म्हटलं जातं किंवा ती दशमी तिथी असते. त्या तिथीला संध्याकाळी जे तुम्ही भोजन करणार आहात किंवा जेवण करणार आहात, ते सात्विक असावे याची नक्कीच काळजी घ्या. जेणेकरून तुमचा पुढचा दिवशीचा एकादशीचा उपवास हा तुम्हाला फलदायी ठरेल. या दिवशी पिवळ्या वस्तूंचे जितकं जास्त दान देता येईल तुम्हाला तेवढं द्यावं. पिवळ्या वस्तूंमध्ये चणा डाळ येऊ शकते, पिवळे वस्त्र येऊ शकतं, पिवळी फळं येऊ शकतात, केळी येऊ शकतात, इत्यादी गोष्टींचं दान तुम्ही देऊ शकता. तुम्ही ब्राह्मणांना देऊ शकता, तुम्ही गरीबाला किंवा भुकेलेला देऊ शकता, तुम्ही मंदिरात दान देऊ शकता. शक्यतो गुरुमंदिरात किंवा तुम्ही मठात दान देऊ शकता. आणि या दिवशी मठात आणि गुरुमंदिरात जर तुम्ही दीपदान केलं किंवा विष्णूंच्या मंदिरात तुम्ही दीपदान केलं, तर हे अतिशय फलदायी कार्तिक मासातील दीपदान हे अतिशय फलदायी मानलं जातं. तुम्ही गुरूंना दान देऊ शकता, दक्षिणा देऊ शकता. तुळशीची झाडे या दिवशी तुळस तोडू नये असे म्हणतात. म्हणजे कुठल्याही एकादशीला आणि द्वादशीला तुळस तोडू नये. याचबरोबर रविवारीही तुळस तोडू नये असं म्हटलं जातं. या दिवशी तुम्ही तुळशीची झाडे लावू शकता. पिवळे वस्त्र, चणा डाळ, फळ, केळी मी मगाशी म्हटलं तसं त्याचा तुम्ही शिधा देऊ शकता. अन्नदान आणि शिधादान. अन्नदान हे शिजवलेलं अन्न जेव्हा तुम्ही दान करता त्याला अन्नदान म्हटलं जातं. शिधादान म्हणजे तुम्ही एखाद्याला शिधा सुकं अन्न जेव्हा बांधून देता म्हणजे डाळ, तांदूळ इतर गोष्टी तुम्ही जेवणाला लागणाऱ्या सामग्री देता, तेव्हा ते शिधादान होतं. एकादशीच्या दिवशी तुळशीचं रोपण नक्की करा आणि त्या दिवशी तुळशी व्यतिरिक्त पण कोणतंही झाड तोडू नये. हे लाभदायी ठरू शकतं जर तुम्ही असं नाही केलं तर. विष्णू पुराणानुसार एकादशीच्या या दिवशी जर द्वादशी आणि त्रयोदशीची साथ जर लाभली, अशा जर 3 तिथीचा एक संगम झाला आणि ती एकादशी जर तुमच्या हातून घडली, तर ती 1000 एकादशी केल्याचं पुण्य मिळतं, असं विष्णू पुराणात सांगितलंय. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची एकादशी जर पूर्ण एकादशी करत राहिलात, तर कधी ना कधी अशा तरी एका एकादशीचा लाभ आपल्याला नक्की होऊ शकतो. काय वर्ज्य करावं हे खूप महत्वाचं आहे. एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये. एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये शिजवलेला, पण याचबरोबर तांदळालाही स्पर्श करू नये. इतकं एकादशीच्या दिवशी तांदळाला वर्ज्य केलं जातं. कारण असं म्हणतात, की एकादशीच्या दिवशी अन्न हे पापयुक्त असतं म्हणून अन्न प्राशन करू नये. कारण अन्नामध्ये पाप प्रवेश करत असतात. त्याच्यामुळे हे अन्न तुम्ही वर्ज्य करावं. जेणेकरून एकादशीचा उपवास केला, की सहजच आपलं अन्न वर्ज्य होतं. तामसी अन्न वर्ज्य करावं. तामसी अन्न वर्ज्य तुम्ही केलं, तर ते अजून जास्त फलदायी होऊ शकतं, जर तुम्ही एकादशीचा उपवास नाही करत आहात तर. या महिन्यात कार्तिक महिन्यातील तेलाभंग म्हणजे काय, की या महिन्यात
तेलाने स्नान किंवा तेल मसाज शरीराला तेल लावू नये असं म्हणतात. कारण या तेलाचा, तेल अभंग्याचा जो मान आहे, तो फक्त नरक चतुर्दशीलाच आहे. म्हणून या दिवशीच तुम्ही फक्त अभ्यंग स्नान करू शकता. या दिवशी कर्ज घेऊ नये किंवा कर्ज देऊ नये. या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात, तर या एकादशीचा केलेल्या पुण्याचा संचय तुमचा वाढेल आणि तुम्हाला याचा लाभ नक्की होईल. सो अशा प्रकारे मी केलेला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि एकादशीची ही माहिती आवडली असेल, तर शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या काही व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येईल, जर तुम्ही नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबलं. तर लाईक नक्की करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. शुभम भवंतु.